बाय रेल्वे. तर रेल्वेने जात असताना मनमाड ते नगर याच्या मध्यभागी खंडाळा नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे, आजही आहे खंडाळा. या रेल्वे स्टेशनवर हरिभाऊ पवार नावाचा एक हरिजन समाजातला वारकरी, हरिजन पण वारकरी, तो रेल्वे गेटमन होता. रेल्वे आली की गेट बंद करायचं आणि रेल्वे गेली की गेट उघडायचं आणि मग लोकांनी त्याच्यातून हे करायचं, अशी त्याची ड्युटी. अशात काय झालं, आषाढी वारी आली. तो स्टेशन मास्तरकडे गेला, म्हणले साहेब मी वारकरी आहे, कमीत कमी दशमी, एकादशी, द्वादशी 3 दिवसाची तरी सुट्टी द्या, माझी वारी चुकायला नकोय. आता नेमकं तो जो स्टेशन मास्तर होता तो हिरण्यकश्यपूच्या पॅनलमधला होता, देवाचा विरोधक. तो म्हटला हॅट कसली वारी न कसला देव, तुला नाही मिळणार सुट्टी, तुला ड्युटीवर हजर राहावं लागेल, नाही तर तुला काढून टाकेल नोकरीहून. रडत रडत घरी आला. रात्रभर झोपला नाही हरिभाऊ. पण सकाळी सकाळी एक सुंदर कल्पना त्याच्या डोक्यात आली की वारी तर चुकायला नको आहे, पंढरपूरला तर जायलाच पाहिजे. पण जायचं कसं, तर म्हणे असं करू, रेल्वे गेट बंदच करून घेऊ 3 दिवस. काय होईल याच्याने, रेल्वे गेट बंद केलं तर रेल्वे गाड्या तर जाय करतील बरोबर, त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. फक्त लोकांचे हाल होतील की तिथून कोणाला जाता येणार नाही. मग लोक ओरड करत स्टेशन मास्तरकडे जातील. तो स्टेशन मास्तर काय करेल की बा इथं मी हजर नाही म्हणून दुसऱ्याला नेमल, आणि जर नाही नेमला तर मला नोकरीवरून काढून टाकेल. म्हणजे एवढंच करेल, याच्यापेक्षा काय होणार. गेला ना हरिभाऊ रेल्वे गेट बंद करून पंढरपूरला. पंढरीच्या पांडुरंगाला दशमीच्या दिवशी प्रश्न पडला, अरे हरिभाऊ तू काय केलं, रेल्वे गेट बंद करून आलाय. अरे 3 दिवस तुझ्या भागातल्या लोकांचे किती हाल होतील, तिथून त्यांना जाता येणार नाही. आणि या 3 दिवसात जर तिथल्या काही लोकांचं बरं वाईट झालं तर पाप तुझ्या माथी नाही पडणार, माझ्या माथी पडेल. का, माझ्या वारीला आलाय तू. म्हणून दशमीच्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगांनी निर्णय घेतला, विटेवरून खाली उतरला आणि सरळ खंडाळा रेल्वे स्टेशनवर आला पंढरीचा पांडुरंग. आणि 3 दिवस दशमी, एकादशी, द्वादशी 3 दिवस हरिभाऊ पवारची रेल्वे गेट उघडणे बंद करण्याची ड्युटी पंढरीच्या पांडुरंगाने केली. विठ्ठल 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 विठ्ठल.